आणि आता पाहूयात सविस्तर लोकशाही विशेष। राजकारणामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही। आज जे आहेत ते उद्या असतीलच का याची शाश्वती नसते, तर आज जे कुठेही नाहीत ते उद्या महत्त्वाच्या पदी असतील असंही काहीसं झालेलं आहे। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचं मंत्रीपद तर दूरच, तर साधं नेतेपदही पदरी पडलं नाही। आता त्यांची खतखत पुन्हा एकदा बाहेर तर पडणार नाही ना? पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। संजय शिरसाटांना पुन्हा डावललं जाणार, दुसऱ्या विस्तारातही स्थान नाही, पहिल्या विस्तारातही वगळलेलं। शिरसाटांची खतखत पुन्हा बाहेर पडणार। मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या गटाच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या। शिंदेंच्या आदेशानुसार नेतेपदी 5 तर 26 जणांची उपनेतेपदी नियुक्ती केली। मात्र त्यात संजय शिरसाटांना स्थान देण्यात न आल्यानं राजकीय वर्तुळात शिरसाटांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात। तसं पाहायला गेल्यास शिवसेनेतील बंडाळीपूर्वी किमान 6-7 महिन्यापासून शिरसाट एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते आणि विशेष म्हणजे शिंदे गटाकडे मराठवाड्यातील आणि औरंगाबादमधील जास्तीत जास्त आमदारांचं मन वळवण्यात शिरसाट मुख्य भूमिकेत होते। त्यामुळे पहिल्याच विस्तारात त्यांना स्थान मिळेल अशी शक्यता होती। मात्र त्यांचं नशीब आडवं आलं आणि शेवटच्या क्षणी त्यांचं नाव वगळलं गेलं। त्यामुळे त्यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर संताप व्यक्त केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती। पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या शिरसाटांना मुख्यमंत्र्यांकडून दुसऱ्या विस्तारात नक्की स्थान मिळेल असं आश्वासन देऊन त्यांची समजूत काढण्यात आली। त्यानंतर आता दुसऱ्या विस्ताराचे वेध लागलेले असतानाच पुन्हा त्यांना डावललं जाणार असल्याची कुणकुण लागल्यानं शिरसाटांसह त्यांचे समर्थकही नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात। संजय शिरसाट यांना डावलण्यात आलेलं आहे। तुम्हाला वाटतं की संजय शिरसाटांना तिकडे काही चांगली संधी मिळेल या पुढच्या काळात? वाटतं संजय शिरसाट फार मोठे नेते आहेत, नेते उपनेत्यापेक्षा वरचे, त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही त्याच्यावरती। शिरसाटांनी आपलं शिंदे गटाप्रती प्रेम आणि निष्ठा दाखवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही शिंगावर घेतलं आणि आपल्या कार्यालयातून दोघांचे फोटो हटवले। तसंच माध्यमांसमोर आपली नाराजीही उघडपणे वेळोवेळी बोलून दाखवली। मात्र सध्याच्या घडीला शिरसाटांना त्यांच्याकडून केल्या गेलेल्या केविलवाण्या प्रयत्नांची साधी दखलही घेतली न गेल्याची सल असेल आणि त्यामुळेच की काय माध्यमांशी बोलणंही ते सध्याच्या घडीला टाळू पाहतायत का असा प्रश्न पडतोय। कारण न जाणो माध्यमांशी अति बोलणं देखील त्यांच्या अंगलट येऊ शकतं। आमदार संजय शिरसाट नेहमी मुख्यमंत्री आजूबाजूला किंवा मुख्यमंत्र्याच्या गाडीत आपल्याला सतत दिसत असतात, मात्र अजून मंत्रिमंडळात काही ते दिसत नाहीत। महामंडळ सुद्धा त्यांना देण्यात आलेलं नाहीये। शेवटी शिंदे गटाचे जे काही पदांची जाहीर घोषणा करण्यात आली त्यामध्ये सुद्धा संजय शिरसाट यांना स्थान देण्यात आलेलं नाहीये। मंत्रिमंडळात त्यांना स्थान नाही, पदाची सुद्धा त्यांच्यासाठी घोषणा नाही। त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासाठी आता इतर राजकारण्यांचा हा टिंगलटवाळीचा विषय ठरू लागलाय। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आधीच औरंगाबादमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिवादन केलं जाणार आहे। मात्र अभिवादनासाठीची वेळ आणि स्थळ बदलण्यात आल्यानं शिवसेनेनं जोरदार टीका केली आहे। दरवर्षी 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो। मराठवाड्याला मुक्तता मिळावी म्हणून ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना मुख्यमंत्री सकाळी 9 वाजता शहीद स्तंभावर अभिवादन करतात। यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभिवादनासाठी जाणार आहेत। मात्र सकाळी 9 ऐवजी 7 वाजता हे अभिवादन केलं जाणार आहे। मुख्य म्हणजे अभिवादन स्मृतीस्थळावर नव्हे तर विभागीय आयुक्त कार्यालयात केलं जाणार आहे। ठिकाण आणि वेळ बदलल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे। तो मुख्यमंत्र्यांना हैदराबादला, कारण दिल्लीचे पातशाह येणार आहेत म्हणून संभाजीनगरशी त्यांना घेणं नाही, मराठवाड्याशी त्यांनी घेणं नाही आणि म्हणून त्यांच्या सोयीनं हा कार्यक्रम 7 वाजताच करायचा
अशा प्रकारचा घाट घातला जात आहे असं माझ्या कानावर आहे। मराठवाड्यातल्या जनतेसाठी 17 सप्टेंबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्याच दिवशी स्मृतीस्थळावर अभिवादन होत नसल्याचा आरोप करत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे। तर जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनानं सिद्धार्थ उद्यानात कार्यक्रमाची तयारी सुरू केलेली आहे। सिद्धार्थ उद्यानात स्मृतिस्तंभ आहे। अवर सचिवांनी तर विभागीय कार्यालयात कार्यक्रम करा असं पत्रही पाठवलंय। मग येत्या 17 तारखेला नेमका कार्यक्रम होणार कुठे याबद्दल संभ्रम निर्माण झालाय। विशेष कार्यक्रमाचं नियोजन अद्यापही जाहीर झालेलं नाहीये। मला असं वाटतं मी प्रशासनाला सगळ्याला आवाहन करेल, विनंती करेल की जो वेळ आहे तो कोणासाठी बदलला नाही पाहिजे। कोणासाठी झेंडावंदनाचा वेळ, ध्वजारोहणाचा वेळ कधीच बदलत नसतो आणि हा प्रयत्न होत असेल तर तो आम्ही हाणून पाडू, अशा प्रकारची भूमिका निश्चित आमची राहील। देशाला 15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, मात्र मराठवाड्यात तब्बल 13 महिने उशिरानं स्वातंत्र्याची पहाट उगवली। 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामांच्या तावडीतनं मराठवाड्यानं मोकळा श्वास घेतला। त्यामुळे मराठवाड्यातल्या जनतेसाठी 17 सप्टेंबर हा दिवस स्वातंत्र्य दिना इतकाच खास आणि महत्त्वाचा आहे। त्यामुळेच या दिवशी वाद होऊ नये असं मत नागरिकांमधनं व्यक्त केलं जात आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वेळ आणि स्थळाबद्दल शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे, कारण ही वेळ बदलल्यामुळं आणि स्थळ बदलल्यामुळं मराठवाड्यातील जनतेचा अपमान केल्याची भूमिका सुद्धा शिवसेनेने मांडली। शिवसेनेच्या म्हणण्यानुसार 75 वर्ष आता मराठवाडा मुक्ती संग्रामला सुद्धा होत आहे, मात्र यात विशेष कार्यक्रम कुठलाही आखण्यात आलेला नाही, हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। सांगलीमध्ये साधू मारहाण प्रकरणावरून जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश असल्यानं भाजपनं काँग्रेसवर टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळतंय। देवदर्शनासाठी जाणाऱ्या 4 साधूंना मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीच्या लवंगात झालेल्या मारहाणीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे। अटकेत असलेल्यांमध्ये दोघे काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे यावरून आता राजकारण सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे। भाजप आमदार राम कदम आणि भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी या प्रकरणावरून काँग्रेसवर टीका केली आहे। आता साधूंना मारहाण करणारे कोण आहेत तर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते। हीच आहे काँग्रेसची संस्कृती। काल सांगलीच्या साधू संतांच्या मारहाण प्रकरणी त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं टाहो फोडणारे काँग्रेसचे नेते आज देशासमोर साधू संतांची माफी मागणार आहेत का, हा आमचा सवाल है। देश में जहां पर भी हिंदू धर्म पर अत्याचार होता है वहां उसका प्रत्यक्ष संबंध कांग्रेस पार्टी से होता है। महाराष्ट्र के सांगली में साधुओं पर जो अत्याचार हुआ, उन पर जो मारपीट हुई, वो भी कांग्रेस के कार्यकर्ताओं ने की है। भाजपनं या प्रकरणात काँग्रेस आणि मवियावर चिखलफेक सुरू केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पुढे आले। त्यांनी सांगली मारहाण प्रकरणावरून शिंदे फडणवीस सरकारला टोला लगावत भाजपला प्रत्युत्तर दिलंय की आताचं जे शिंदे सरकार आहे यांनी परवाच कोणती तरी घोषणा दिली, गर्व से कहो हम हिंदू है, आणि ज्या दिवशी घोषणा दिली त्याच दिवशी हिंदू साधूवर सांगलीमध्ये हल्ला करण्याची घटना घडली। साधूवर हल्ला होणं, हिंदुत्वावर हल्ला। पालघरमध्ये याच पद्धतीनं वक्तव्य होते की हिंदू सुरक्षित नाही। जर त्यावेळेस हिंदू सुरक्षित नव्हते तर मग आता हिंदू सुरक्षित आहेत का? आता साधू मारहाण प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच तिकडे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मात्र अजब शोध लावत आहे। देशात साधू संतांवर होणाऱ्या हल्ल्यांना केवळ बॉलिवूड जबाबदार असल्याचा दावा या संघटनेनं केलाय। मी महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारला सुद्धा मागणी करतो की अशा प्रकारची विकृती असणाऱ्या चित्रपटांवरती बंदी घाला, याच्यावरती सेन्सॉरमध्ये कात्री लावा आणि अशा वेब सिरीजवरती कारवाई करा आणि आमच्या धर्माचं महत्त्व हे खूप मोठं आहे, त्याला कुठेतरी डाग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृतींना रोखा असं आवाहन करतो। एकंदरीतच मुलं चोरणारी टोळी समजून साधूंना झालेली बेदम मारहाण
हा गंभीर प्रकार आहे। या प्रकरणात पोलिसांनीही कारवाई सुरू केली आहे, पण या प्रकरणाला राजकीय वळण देऊन त्याचं गांभीर्य तर कमी केलं जात नाहीये ना, याचा विचार प्रत्येक पक्षानं करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वेगळ्या विदर्भासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्यासाठी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांना नागपूरमध्ये आमंत्रित करण्यात आलंय। इतकंच नव्हे तर प्रशांत किशोर यांच्या टीमनं काम देखील सुरू केलंय। तर बाहेरची व्यक्ती वेगळा विदर्भ देऊ शकेल का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पुन्हा बळ मिळालंय। विविध राजकीय पक्षांना यश मिळणारे प्रशांत किशोर वेगळ्या विदर्भासाठी मैदानात उतरणार आहेत। वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचा अभ्यास करून रणनीती तयार करण्यासाठी आशिष देशमुख यांनी प्रशांत किशोर यांना आमंत्रित केलंय। त्यामुळे 28 सप्टेंबरला प्रशांत किशोर नागपुरात येणार आहेत। फजल अली कमिशननी रिकमेंड केलेलं विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी आता होकार दिला आहे आणि त्यांच्या माध्यमातून नव्या दमाने ही संपूर्ण मूवमेंट समोर येईल आणि त्या माध्यमातून या देशाचं 30वं राज्य विदर्भ राज्य निर्माण होण्यासाठी प्रशांत किशोर 28 सप्टेंबरला नागपूर येथे येत आहेत। एक महिना आधीपासूनच प्रशांत किशोर यांच्या टीमनं विदर्भाचे दौरे सुरू केले आहेत। आंदोलन आणि राजकीय इतिहासाचा अभ्यास सुरू करण्यात आलाय। तसंच सामाजिक, आर्थिक अनुशेष अशी विविध प्रकारची आकडेवारी गोळा केली जाते। मात्र विदर्भवादी संघटनांनी प्रशांत किशोर यांचं नेतृत्व अमान्य केलंय। विदर्भात प्रशांत किशोरला आणण्यात आलं आहे। प्रशांत किशोर आपल्या आवडीनं आलेला नाही आहे आणि प्रशांत किशोरचं तुम्हाला माहीत असेल तो पैसा घेऊन काम करतो। काँग्रेसनी पैसा दिला तर काँग्रेसच्याकडून बोलतो, बीजेपीने पैसा दिला तर बीजेपीची रणनीती ठरवतो आणि तो रणनीतिकार आहे, फक्त राजनीतिक रणनीतिकार आहे। आणि अशाच्यात विदर्भ राज्य आंदोलन समिती हे आंदोलनाच्या माध्यमातून विदर्भ राज्य मिळवण्याच्या याच्यात सरकारवर दबाव टाकत आहे। विदर्भ राज्य मिळवलं पाहिजे। वेगळ्या विदर्भाच्या मागणीला वैधानिक आधार आहे। भाषावार प्रांतरचना करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर फजल अली आयोगाची स्थापना करण्यात आली होती। फजल अली आयोगानं वेगळ्या विदर्भाची शिफारस केली होती। विदर्भ सक्षम राज्य बनू शकतं, पायाभूत सुविधा आणि इतर क्षमता विदर्भात आहेत असं अहवालात नमूद करण्यात आलं होतं। तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात वेगळ्या विदर्भाची मागणी मागं पडली। मात्र वेगळ्या विदर्भाची मागणी आजही कायम आहे। राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि जनमताचा अल्प प्रतिसाद यामुळे प्रभावी आंदोलन होऊ शकलं नाही। आता प्रशांत किशोर कशा प्रकारे वेगळ्या विदर्भासाठी प्रयत्न करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। गोव्यात काँग्रेस मागे लागलेली 7.5 काही केल्यास सुटत नाही, कारण काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फूट पडलेली आहे। गोव्यात काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि विशेष म्हणजे या पक्षांतरासाठी चक्क देवाचा कौल मिळाल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतांनी केलाय आणि त्यामुळे देवभोळ्या दिगंबरांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। I have asked the God and the goddess that this is in my mind what I should do. Then God said, you go ahead, don't worry. नवनवे भाजपवासी झालेले दिगंबर कामत यांचं हे विधान। विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांनी मंदिर, चर्च, गुरुद्वारा अशा सर्वच प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेली, पण ती जुनी शपथ
मोडीत काढण्यासाठी थेट देवाकडे कौल मागितल्याचं आणि देवानंही भाजप सोबत जाण्याचा कौल दिल्याचं कामत सांगतायत। त्यांना कसा कौल मिळाला तुम्हीच ऐका। I have asked the God and the goddess that this is in my mind what I should do. We have a system of taking prasads. Then God said, you go ahead, don't worry. दिगंबर कामत गोव्यातील ज्येष्ठ नेते आहेत। 2007 ते 2012 असे 3 वर्ष त्यांनी गोव्याचं मुख्यमंत्री पद भूषवलंय। काँग्रेस, भाजप, काँग्रेस आणि आता पुन्हा भाजप असा त्यांचा प्रवास राहिलाय। सध्या ते मडगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। 31 मार्च 2022 रोजी त्यांची काँग्रेसच्या कार्यसमितीत स्थायी सदस्य म्हणूनही निवड झालेली आहे। आता काँग्रेसच्या एवढ्या ज्येष्ठ नेत्याला देवानंच भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला म्हटल्यावर कामतांसोबत आलेले आमदार तरी कसे शांत राहणार? त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडोचा हात सोडत भाजप जोडोचा नारा दिलाय। चीफ मिनिस्टर गोंयचो डॉक्टर प्रमोद सावंत याचे हात स्ट्रॉंग करपाक आनी जे काँग्रेस पार्टी जे म्हणटा की आमी भारत जोडो यात्रा जी तेंच्यांनी चालू केल्ली आहा कन्याकुमारी टील काश्मीर म्हणून ती आमी हिंगासर आयज गोंयान सुरवात केल्ली आहा की काँग्रेस छोडो आनी भारतीय जनता पार्टी को जोडो। गोव्याच्या माजी मुख्यमंत्री राहिलेल्या दिगंबर कामतांच्या या अजब दाव्यानंतर काँग्रेसनं कामतांच्या माध्यमातून भाजपवरही निशाणा साधला। वो उन्होंने इसलिए कहा कि उन्होंने जाकर के भगवान के बैठ के भगवान की मूर्ति के नीचे कसम खाई थी। उन्होंने मस्जिद में जाके कसम खाई, गुरुद्वारे में कसम खाई, उन्होंने चर्च में जाकर के कसम खाई। अब जाहिर है सवाल तो पूछा ही जाएगा कि तुमने कसम खा करके इतना बड़ा, और भारतीय जनता पार्टी जो बड़ी मजहबी पार्टी अपने आप को मानती है वो कैसे ये सब बर्दाश्त कर रही है? देवांसमोर घेतलेली शपथ तोडणारे कामत आता राजकीय फायद्याची आणखी किती आणि कुणाकुणाचे कौल मिळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण तुर्तास तरी कामतांना मिळालेला कौल देशभरात चर्चेचा विषय ठरतोय एवढं निश्चित। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नागपूरमधली तरुणाई संकटात सापडलेली आणि त्याचं कारणही तितकंच गंभीर आहे। अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेमध्ये दुपटीनं वाढ झालेली आहे। परिणामी तस्करीवरती नियंत्रण ठेवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय। शहरातील तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकली आहे। ड्रग्ज पेडलर्स कडून गांजा, चरस, ब्राउन शुगर आणि एमडीची तस्करी सुरू आहे। तस्करीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उपयोग केला जातोय का हा प्रश्न नागरिकांना भेडसावतोय। पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून धोका किती वाढलाय हे स्पष्ट होतं। गेल्या वर्षी 299 किलो गांजा जप्त करण्यात आला होता। 572 ग्रॅम एमडी पोलिसांनी जप्त केलं होतं। तर यावर्षी 1 जानेवारी 31 जुलै पर्यंत 357 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। तसंच 429 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलाय। नार्कोटिक्स डेफिनेटली पेडलिंग असो किंवा कन्झम्पशन असो हे दोन्ही एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि आमच्यासाठी अत्यंत प्रायोरिटीचे इश्यू आहे। मोठ्या प्रमाणात केसेस मागचे वर्षीचे तुलनेत वाढलेली आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात कन्साइनमेंट पण जप्त करण्यात आलेली आहे, आरोपी पण अटक करण्यात आलेली आहे। नागपूर पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे। गेल्या वर्षी तस्करीचे 75 गुन्हे उघडकीस आणले होते। त्यात 104 आरोपींना अटक करण्यात आली होती। तर यावर्षी 7 महिन्यात तस्करीचे 47 गुन्हे उघडकीस आणत 73 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यातील काही आरोपी मुंबईवरून रेल्वे मार्गे नागपूरमध्ये ड्रग्ज आणत होते। नागपूरहून मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये ड्रग्जची तस्करी केली जात आहे।
एकंदरीतच नागपूर हे ड्रग्ज तस्करीचं केंद्र बनलंय. परिणामी ड्रग्ज पेडलर्सच्या मुसक्या आवळून तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवणं गरजेचं झालंय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. लॉरेन्स बिश्नोई गँगनं अभिनेता सलमान खानच्या हत्येचा प्लॅन आखलेला होता. सलमानला त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊस जवळ हल्ला करण्याचा बिश्नोई गँगचा प्लॅन होता आणि यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कपिल पंडित, संतोष जाधव आणि सचिन बिश्नोई थापन यानं सलमानच्या फार्म हाऊस जवळ एक रूम भाड्यावर घेतलेली होती. सलमानवरती हल्ला करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईचे गँगस्टर पिस्तूल आणि हत्यारांसह या रूममध्ये उपस्थित होते. 2 वेळा सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊसवरती आला देखील होता. मात्र बिश्नोई गँगचे गँगस्टर सलमानवरती हल्ला करू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांचा हा प्लॅन फसला. सध्या बिश्नोई गँगच्या टार्गेटवरती असलेल्या सलमान बाबतीत आणि सलमान प्रकरणामध्ये ज्या प्रकारे पूर्वी धमकीचे प्रकार घडलेले होते त्यानंतर आणखी एक खुलासा या प्रकरणामध्ये होताना दिसून येतोय. सलमानवरती हल्ल्याचा प्रयत्न फसलेला आहे, मात्र लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावरती सलमान असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. बिहारमध्ये चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला प्रवाशांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. प्रवाशांनी या चोराला धरून ठेवलं. ट्रेननं स्टेशन सोडलं आणि तो चोर खिडकीला लटकू लागला. तब्बल 10 किलोमीटर लांब हा चोर असाच ट्रेनला लटकलेला होता. माझा हात सोडू नका अशी विनवणी तो लोकांना यावेळी करताना दिसला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये बोगस प्रमाणपत्रांचं रॅकेट उघड झालेलं आहे. या रॅकेटमध्ये पोलिसांसह वरिष्ठ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचंही उघड झालंय. पाहूयात नेमकं कसं रॅकेट चालवलं जात होतं आमच्या या विशेष रिपोर्टमधून. चक्क पोलिसांकडूनच प्रशासनाची फसवणूक. नाशिकमधील धक्कादायक प्रकार. सोयींच्या बदलीसाठी शक्कल. बोगस प्रमाणपत्रांसाठी हेराफेरी. शासकीय खासगी रुग्णालयांची मिलीभगत. 3 जण अटकेत, 2 संशयित फरार. नाशिकचं जिल्हा रुग्णालय नेहमीच चर्चेत असतं. अनेकदा रुग्णालयातील असुविधा, कर्मचाऱ्यांची अरेरावी, त्यामुळे सातत्यानं चर्चेत राहणारं नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राच्या रॅकेटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलंय. राज्यातील विविध पोलिसांकडून आंतरजिल्हा बदलीसाठी बोगस प्रमाणपत्र दाखल करण्यात आल्याचं रॅकेट उघडकीस आलेलं आहे. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह 30 वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचंही समोर आलंय. याच्यातले आरोपी आहेत आणि याची जी संपूर्ण चेन ऑफ इव्हेंट्स आहे की कशा प्रकारे हे ऑपरेशन जे कधी केलेच गेले नाही त्याचे कागदपत्र तयार केली जायची, त्या आधारावर सर्टिफिकेट्स तयार केले जायचे. ही संपूर्ण चेन जी आहे याच्यामध्ये इतरही आरोपी जे आहेत ते त्याच्या संदर्भाने पोलीस पुढची कारवाई करतात. हे रॅकेट कशा प्रकारे कार्यरत होतं ते जाणून घेऊयात. बोगस प्रमाणपत्रांसाठी 25,000 ते 1 लाखांचा खर्च. खासगी किंवा शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वापर. प्रमाणपत्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या जात. गंभीर आजाराच्या नावाखाली सोयीच्या ठिकाणी पोस्टिंग. आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यभरातील 22 पोलीस अंमलदारांनी 18 मे 2022 पूर्वी हे अर्ज सादर केले होते. त्या अर्जांसोबत त्यांनी नातेवाईकांचे गंभीर आजार असल्याचं नाशिक आणि धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं बनावट प्रमाणपत्र सादर केलं होतं. ज्या आमच्या अधिकाऱ्यांनी ते प्रमाणपत्र इश्यू केलेलं आहे त्यांना आम्ही पत्र देऊन त्यांचं म्हणणं त्यावर काय आहे, त्यांनी कुठल्या पद्धतीनं तपासणी केली, काय काय डॉक्युमेंट्स पाहिले याची हे करून त्यांचं मत घेतलं होतं किंवा त्यांचा त्याच्यावर अभिप्राय घेतला होता. आणि त्यांनी जे दिलेलं हे अभिप्राय होता तो मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना सादर केलेला होता.
शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी असलेल्या अटींपैकी एक शस्त्रक्रियेची अट आहे. अशा प्रकारचे गंभीर आजार आपल्या मुलांना किंवा कुटुंबियांना असल्याचं दाखवून सोयीची बदली घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय. परंतु आता हे प्रकरण उघडकीस आल्यानं जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. ब्रेक नंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणी आता शरद पवारांनीही शिंदे सरकारला जबाबदार धरलाय. तसंच हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे पवारांनी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचं नाव न घेता टीका केलेली आहे. वेदांताच्या वादात शरद पवारांची उडी. शरद पवारांचं केंद्र राज्यावर शरसंधान. मोदी शहांवर शरद पवारांचं टीकास्त्र. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. वेदांता प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुढाकार घेतला नसल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जाते. त्यावर शरद पवारांनी जोरदार पलटवार केलाय. हा प्रकल्प तळेगावला येणार होता, त्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं तयारी केली होती असा दावा शरद पवारांनी केलाय. ते जे सांगण्यात आलं की हा मोठा प्रकल्प आला, आणखी एक मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ. म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान मुलाला फुगा दिला कुणी आणि दुसरा मुलगा त्याला मिळाला नसेल तर पालक सांगतो काय काळजी करू नको, त्याच्यापेक्षा मोठा तुला आणून देईल. तर तशा लहान मुलांची समजूत करावी, अशा प्रकारची ती समजूत आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाय. त्यावरून पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं नाव न घेता टीका केली आहे. त्याच्यात जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण काही तक्रार करण्याचं कारण नाही. मोदी साहेब स्वतः तिथं आहेत, अमित शहा तिथं आहेत, मोठे लोक आहेत, त्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत. त्याचं एक 2-3 महिन्याचा रेकॉर्ड काढलं तर साहजिकच आहे की कुठल्याही माणसाला घरची ओढ असते. पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करतानाच वेदांता कंपनीच्या बेभरवशीपणावरती बोट ठेवलंय. तसंच शिंदे सरकारच्या कार्यपद्धतीवरही सवाल उपस्थित केलाय. तर भाजपनं पवारांच्या टीकेला उत्तर दिलंय. फक्त एकाच गोष्टीचं उत्तर त्यांनी द्यावं की माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धवजी ठाकरे आहेत, उपमुख्यमंत्री आहेत किंवा पवार साहेब असतील, त्यांनी कोणत्या बैठका त्याच्यासोबत घेतल्या, त्यांना कधी चर्चेचं आमंत्रण दिलं? मुख्यमंत्र्यांनी साधी वेळ सुद्धा यांना या ठिकाणी दिली नाही. वेदांतावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला काही थांबायचं नाव घेत नाही. दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे केले जात असून शहकाट शहाचं राजकारण केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि अशातच विरोधकांच्या आरोपांची धार कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जातोय. तसंच केंद्रानं मोठ्या प्रकल्पाचं आश्वासन दिल्याचा दावाही शिंदे सरकारकडून करण्यात आलाय. मात्र विरोधकांकडून त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे. वेदांतावरून रंगला कलगीतुरा. केंद्राच्या आश्वासनाची खिल्ली. वेदांतावरून विरोधक रस्त्यावर. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं आता विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकार विरोधात मोर्चा उघडलाय. शिंदे फडणवीस को क्या मिला? युवकांचे रोजगार पळवणारी सरकार. तर सत्ताधाऱ्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. विरोधकांचा हल्ला परतवून लावण्यासाठी केंद्र सरकार लवकरच राज्याला मोठा प्रकल्प देणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. महाराष्ट्रात मोठे प्रकल्प आणण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे की या राज्यामध्ये मोठे उद्योग आले पाहिजे, यासाठी केंद्र सरकार पूर्ण मदत करेल.
मुख्यमंत्र्यांच्या या दाव्याची आता विरोधकांकडून खिल्ली उडवली जाते। अरे महाराष्ट्र को क्या मिला? लहान मुलाप्रमाणे केंद्रानं शिंदे सरकारची समजूत काढल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे। तमकं देतो ही गाजरं दाखवणं हे खरं नाही काय। जो मूळ मोठा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये 1,58,000 कोटी रुपयाची गुंतवणूक येणार होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 1.5-2 लाख युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जवळपास 4 लाख लोकांना रोजगार मिळाला असता। एखादा प्रकल्प आणायचा म्हणजे एखादा किराणा दुकानात जाऊन सामान खरेदी करणं इतकं सोपं नसतं। एखादा प्रकल्प आणायचा तर त्याचं प्रोडक्शन काय, त्याची बाजारपेठ काय, त्याची जागा काय, त्याला इन्फ्रास्ट्रक्चरला किती व्यवस्था लागते, दळणवळणाचे साधन किती लागतात, पाणी किती लागतं, एनर्जी किती लागतं, या सगळ्या विषयाची माहिती घेऊनच प्रोजेक्ट येऊ शकतो। त्यामुळं हे लहान पोरांना आपण कसं सांगतो की बाबा ठीक आहे आता तुला मी खाऊ आणतो, तू शांत बस, रडू नको। एकीकडे वेदांतावरून राजकीय वाद रंगलेला असताना लवकरच महाराष्ट्रात गुंतवणूक करणार असल्याचं ट्विट वेदांता कंपनीचे प्रमुख अनिल अग्रवालांनी केलंय। त्यावर रिट्विट करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे आभार मानताना विरोधकांवर निशाणा साधलाय। आताही माननीय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये ही भूमिका राज्याची स्पष्ट आहे की राज्याचा GSDP वाढवण्याच्या दृष्टीने, राज्याचा औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रयत्न आणि विशेष योजनेच्या माध्यमातून काही धोरणे आखली जाणार आहे। आणि वेदांतांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलं आहे की आम्ही राज्यामध्ये मोठे इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या दृष्टीने विचार करतो। वेदांता फॉक्सकॉनवरून सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारची कोंडी झाली आहे, तर या निमित्तानं विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळालाय। त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वेदांता फॉक्सकॉन कंपनीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला आहे। दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत। मात्र आता भाजपनं एकूणच या प्रकरणाच्या प्रस्तावावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करून हात झटकण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे या प्रकरणावरून संभ्रम वाढत चाललाय। फॉक्सकॉन प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी केली आहे। शिंदे सरकारमुळेच हा प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका विरोधकांकडून केली जाते। विरोधकांच्या आरोपामुळे काहीशा बॅकफूटवर गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता प्रकल्पाच्या एकूण अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जर गुजरातला प्रकल्प खेचला गेला, नेला गेला तर तो महाराष्ट्रात होता कधी? त्याला सर्व परवानग्या मिळाल्या कधी? त्याच्या सर्व सवलतीचं संमती झाली कधी? त्यासाठी ॲक्विजिशन लँडचं झालं कधी? त्याची पायाभरणी भूमिपूजन झालं कधी? या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे। पुण्यातील तळेगावातील जागा कंपनीनं निश्चित केल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून करण्यात आला। मात्र आता भाजपनं त्यावर सवाल उपस्थित केलाय। वेदांता फॉक्सकॉन प्रकरणामुळे राज्यातलं वातावरण चिघळल्यानं आता भाजपनं या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसंच विरोधकांकडून या प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय। तर मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं जर पेंग्विन सेना प्रमुख देत नसतील तर निवृत्त उच्च न्यायालयाच्या मार्फत, निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी झालीच पाहिजे। महाराष्ट्राला हे सत्य कळलंच पाहिजे। एकीकडे भाजपनं वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हात झटकण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे या प्रकल्पासंदर्भात 3 बैठका घेतल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आलाय। तसंच जुलै महिन्यात वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात 1 लाख कोटीहून अधिकची गुंतवणूक होणार असल्याचं सांगितलं। विशेष म्हणजे राज्याच्या सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकल्पाचा उल्लेख केला होता। उद्योगपती येत आहेत, ते वेदांतावाला आला होता, जवळपास 4 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत। असे लोक येत आहेत आपल्याकडे उद्योगासाठी, आपल्याला
काय शेवटी इथे त्यांना त्रास होता कामा नये. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात असले तरी प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं सत्ताधारी गोंधळल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वेदांता प्रकल्पानंतर आता रायगडमध्ये होऊ घातलेल्या बल्क ड्रग्ज पार्कवरून नवा वाद रंगलेला आहे. शिंदे सरकारमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची शक्यता शिवसेनेनं व्यक्त केलेली आहे. पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. वेदांता फॉक्सकॉन कंपनी हातची गेल्यामुळे राजकारण तापलेलं असतानाच आता बल्क ड्रग्ज पार्कवरून नव्या वादाला तोंड फुटलंय. शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे वेदांता फॉक्सकॉन गुजरातला गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. तसंच रायगडमधील प्रस्तावित बल्क ड्रग्ज प्रकल्प राज्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केलाय. त्यामुळे बल्क ड्रग्ज पार्क चर्चेत आलाय. एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेसमध्ये नीती आयोगाच्या रँकिंगमध्ये आपलं 2 नंबर आलेला आहे महाराष्ट्राचा. हे एवढं सगळं असताना मग आपण जो प्रस्ताव दिलेला बल्क ड्रग पार्कचा हा देखील आपल्या हातातून निघून जातो. तर हे नवीन जी काही व्यवस्था आहे मी याला सरकार मानत नाही, कारण ही घटना बाहेर आहे, पण ही व्यवस्थेने बरोबर ते पळवून लावलेलं. औषध निर्मितीतील चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी 2 वर्षांपूर्वी केंद्र सरकारनं देशात बल्क ड्रग्ज पार्क प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 13 राज्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी पंजाब, हिमाचल, हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये प्रकल्पासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं समोर आलं होतं. एका बल्क ड्रग्ज पार्कसाठी केंद्राकडून 1000 कोटी तर राज्य सरकारकडून 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. एका बल्क ड्रग्ज पार्कमध्ये जवळपास 80 कंपन्यांना प्लांट उभारता येणार असून त्यामधून वर्षाकाठी 20,000 कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा अंदाज आहे. या पार्कमधून राज्यात 80,000 नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा जो प्रकल्प आहे जो रायगडला होणार आहे, या रायगडला हा प्रकल्प होत असताना तिथल्या ज्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करायला पाहिजे होत्या. कालच त्याची माझी बैठक झालेली आहे. वेदांता पाठोपाठ मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती क्षमता असलेल्या बल्क ड्रग्ज प्रकल्पावरून वादाला तोंड फुटलं. मात्र वेदांतामुळे पोळलेल्या शिंदे सरकारनं आता अशा प्रस्तावित प्रकल्पांविषयी सावध भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राजकारणामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही. आज जे आहेत ते उद्या असतीलच का याची शाश्वती नसते, तर आज जे कुठेही नाहीत ते उद्या महत्त्वाच्या पदी असतील. असंच काहीसं झालेलं आहे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचं. मंत्रिपद तर दूरच, साधं नेतेपदही पदरी पडलं नाही. आता त्यांची खतखत पुन्हा एकदा बाहेर तर पडणार नाही ना? पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून. संजय शिरसाटांना पुन्हा डावललं जाणार, दुसऱ्या विस्तारातही स्थान नाही, पहिल्या विस्तारातही वगळलेलं. शिरसाटांची खतखत पुन्हा बाहेर पडणार. मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या गटाच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या. शिंदेंच्या आदेशानुसार नेतेपदी 5 तर 26 जणांची उपनेतेपदी नियुक्ती केली. मात्र त्यात संजय शिरसाटांना स्थान देण्यात न आल्यानं राजकीय वर्तुळात शिरसाटांच्या नाराजीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात. तसं पाहायला गेल्यास शिवसेनेतील बंडाळीपूर्वी किमान 6-7 महिन्यापासून शिरसाट एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते. आणि विशेष म्हणजे शिंदे गटाकडे मराठवाड्यातील आणि औरंगाबादमधील जास्तीत जास्त आमदारांचं मन वळवण्यात शिरसाट मुख्य भूमिकेत होते. त्यामुळे पहिल्याच विस्तारात त्यांना स्थान मिळेल अशी शक्यता होती. मात्र त्यांचं नशीब आडवं आलं आणि शेवटच्या क्षणी त्यांचं नाव वगळलं गेलं. त्यामुळे त्यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर संताप व्यक्त केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या शिरसाटांना मुख्यमंत्र्यांकडून दुसऱ्या विस्तारात नक्की स्थान मिळेल असं आश्वासन देऊन त्यांची समजूत काढण्यात आली। त्यानंतर आता दुसऱ्या विस्ताराचे वेध लागलेले असतानाच पुन्हा त्यांना डावललं जाणार असल्याची कुणकुण लागल्यानं शिरसाटांसह त्यांचे समर्थकही नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात। संजय शिरसाट यांना डावलण्यात आलेलं आहे, तुम्हाला वाटतं की संजय शिरसाटांना तिकडे काही चांगली संधी मिळेल पुढच्या काळात? फक्त संजय शिरसाट फार मोठे नेते आहेत, नेते उपनेत्यापेक्षा वरचे, त्यामुळे जास्त बोलण्याची गरज नाही त्याच्यावरती। शिरसाटांनी आपलं शिंदे गटाप्रती प्रेम आणि निष्ठा दाखवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनाही शिंगावर घेतलं आणि आपल्या कार्यालयातून दोघांचे फोटो हटवले। तसंच माध्यमांसमोर आपली नाराजीही उघडपणे वेळोवेळी बोलून दाखवली। मात्र सध्याच्या घडीला शिरसाटांना त्यांच्याकडून केल्या गेलेल्या केविलवाण्या प्रयत्नांची साधी दखलही घेतली न गेल्याची सल असेल आणि त्यामुळेच की काय माध्यमांशी बोलणंही ते सध्याच्या घडीला टाळू पाहतायत का असा प्रश्न पडतोय। कारण न जाणो माध्यमांशी अति बोलणं देखील त्यांच्या अंगलट येऊ शकतं। आमदार संजय शिरसाट नेहमी मुख्यमंत्री आजूबाजूला किंवा मुख्यमंत्र्याच्या गाडीत आपल्याला सतत दिसत असतात, मात्र अजून मंत्रिमंडळात काही ते दिसत नाहीत। महामंडळ सुद्धा त्यांना देण्यात आलेलं नाहीये। शेवटी शिंदे गटाचे जे काही पदांची जाहीर घोषणा करण्यात आली त्यामध्ये सुद्धा संजय शिरसाट यांना स्थान देण्यात आलेलं नाहीये। मंत्रिमंडळात त्यांना स्थान नाही, पदाची सुद्धा त्यांच्यासाठी घोषणा नाही। त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासाठी आता इतर राजकारण्यांचा हा टिंगलटवाळीचा विषय ठरू लागलाय। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यामध्ये सत्तांतर होताच कला आणि क्रीडा क्षेत्रातील संघटनांवरती भाजपनं पकड निर्माण केलेली आहे। पुण्यातील सुरेश कलमाडींचा पुणे फेस्टिवल हायजॅक केल्यानंतर आता भाजपनं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपदही पटकावलेलं आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। कुस्ती स्पर्धेवर भारतीय जनता पक्षाची पकड। महाराष्ट्र केसरी आयोजनात भाजपची बाजी। माजी महापौरांकडे स्पर्धेचं यजमानपद। यावर्षी या स्पर्धा संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये होत आहेत आणि याच्यातलं वेगळेपण असं आहे की ज्यांनी या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात केली, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली, त्या स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ किंवा त्यांना एक समर्पित म्हणून या वर्षीच्या या महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पुण्यामध्ये होत आहेत। पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद मिळालंय। तसं पाहिलं तर मोहोळ यांच्या कुटुंबानं कुस्तीचा फड गाजवलाय, पण आतापर्यंत कुस्तीचा आखाडा शरद पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखाली असल्याचं चित्र होतं। त्यामुळे भाजपला तशी संधीच मिळाली नव्हती। पण आता भाजपनं देशपातळीवरील क्रीडा संघटनांवरती लक्ष केंद्रित केलंय। काही दिवसांपूर्वी भारतीय कुस्ती संघानं शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणीच बरखास्त केली होती। त्यानंतर भाजपचे रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली। हा वाद कोर्टात गेला असला तरी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा सगळा कारभार सध्या अस्थायी समिती हाती आहे आणि याच समितीनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याचा मान मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला दिलाय। शेजारच्या गणेश कला क्रीडा केंद्रात भरलेला पुणे फेस्टिवल भाजपने हायजॅक केलेलं उभ्या महाराष्ट्राने बघितलंच आहे, पण तेच भाजप यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा हायजॅक करू इच्छिते। कारण या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद यंदा पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानला मिळालेलं आहे आणि या संघटनेचे अध्यक्ष पहिले शरद पवार होते, ते आता भाजपचे खासदार रामदास तडस आहेत। याचाच अर्थ भाजप आता ज्या संघटना ज्या पवारांच्या ताब्यात होत्या त्या एक एक करून भाजप स्वतःच्या ताब्यात घेताना दिसतंय। तसं पाहिलं तर ज्या भाजपच्या ब्रिजभूषण सिंगांनी महाराष्ट्र कुस्ती परिषदेची कार्यकारिणी बरखास्त केली ते स्वतःला शरद पवारांचे मित्र म्हणवतात, पण तरीही
त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा प्रदेश भाजप नेत्यांच्या अधिपत्याखाली कशी राहील याची विशेष खबरदारी घेतली आहे. नाही म्हणायला आयोजकांनी शरद पवारांनाही स्पर्धेला आमंत्रित करणार असल्याचं सांगितलं असलं तरी स्पर्धेचं उद्घाटन भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते करण्याला प्राधान्य दिलंय. याचाच अर्थ कुस्ती परिषदेच्या राजकीय आखाड्यात भाजपनं पवारांना धोबी पछाड दिल्याची चर्चा रंगली आहे. चंद्रकांत शिंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणामध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्री रडारवरती असून अनेक अभिनेत्रींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. शुक्रवारी अभिनेत्री जॅकलीन आणि पिंकी इराणीची आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली. शिवाय जॅकलीन फर्नांडिसवरती 100 प्रश्नांची सरबत्ती करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर पाहूयात आमचा हा रिपोर्ट. बॉलिवूड अभिनेत्री EOWच्या रडारवर, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चौकशी. आधी जॅकलीन, आता नोरा. EOW कडून प्रश्नांची सरबत्ती, नोराची कसून चौकशी. 200 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणामुळे चर्चेत असलेला ठकसेन सुकेश चंद्रशेखरसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं नाव जोडलं जात होतं. त्यानंतर जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता. पण आता या प्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आलंय. आता त्यात अभिनेत्री नोरा फतेहीचं नाव समोर आलंय. बुधवारी जॅकलीन आणि पिंकी इराणीची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोराची गुरुवारी 5व्यांदा चौकशी झाली आहे. EOW कडून आणखी 4 अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आलंय. सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर, सारा अली खान, जान्हवी कपूर यासारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचं तपासात उघड झालंय. सुकेशनं या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तू स्वीकारल्या तर काहींनी नाकारल्या होत्या. ईडीच्या चौकशीत चंद्रशेखरनं नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस यांना लक्झरी कारसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा खुलासा केला होता. 14 ऑक्टोबर 2021ला नोरा आणि सुकेश यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली होती. या दरम्यान खुद्द नोरानं 1 कोटींहून अधिक किमतीची आलिशान कार भेट म्हणून घेतल्याची कबुली दिली होती. आज देखील नोरा आणि पिंकीची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गरज पडल्यास नोरा फतेहीला पुन्हा एकदा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.